धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप नाजिया इलाही खान यांच्यावर कठोर कारवाईसाठी माजी आमदार फारुख शाह आक्रमक। सार्वजनिक कार्यक्रम तसेच सोशल मीडियावर मुस्लिम धर्माचे प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या नाजिया इलाही खान यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करीत आज माजी आमदार फारुख शाह यांच्या नेतृत्वाखाली धुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांना निवेदन देण्यात आले। निवेदनात म्हटले की नाजिया इलाही खान यांनी विविध ठिकाणी सार्वजनिक कार्यक्रम, प्रसारमाध्यमे अथवा सोशल मीडियावरील व्यासपीठांवर मुस्लिम धर्माचे प्रेषित पैगंबर साहेब यांच्याबाबत कथितरित्या आक्षेपार्ह व अवमानकारक वक्तव्य केल्याची माहिती आमच्या निदर्शनास आली आहे। त्यांच्या काही भाषणांमधून किंवा वक्तव्यांमधून दोन समाजांमध्ये वैमनस्य, द्वेष अथवा सामाजिक तेढ निर्माण होण्याची शक्यता असल्याची भावना अनेक नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे। अशा प्रकारची विधाने सार्वजनिक शांतता, धार्मिक सलोखा व कायदा सुव्यवस्थेवर विपरीत परिणाम करू शकतात। त्यामुळे संबंधित वक्तव्ये, व्हिडिओ, सोशल मीडियावरील पोस्ट किंवा इतर उपलब्ध पुरावे यांची निष्पक्ष चौकशी करावी। संबंधित व्यक्तीने भारतीय कायद्यानुसार कोणताही गुन्हा केला असल्याचे आढळल्यास त्यांच्या विरुद्ध कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी माजी आमदार फारुख शाह सोबत मतीन पठाण, सादिक शेख, तौफिक खाटिक, रफिक हाजी, इरफान अन्सारी, रफिक शहा, डॉक्टर सरफराज अन्सारी, शहेबाज शाह, समीन खान, आसिफ पोपट, कलीम सफसुद्दीन, रईस मंसूरी, अकिल अन्सारी, फिरोज शहा, नदीम अन्सारी, सोहेल काझी, गोलू शहा, कादेर अन्सारी आदी केली आहे। आज आम्ही आमचे सर्व नगरसेवक व प्रमुख कार्यकर्त्यांना घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक साहेबांना एक निवेदन सादर केलं आहे की एक दिल्लीतील रहिवाशी एका डुकरीनीने आमचे प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांच्यावर आक्षेपार्ह वक्तव्य केलेले आहे आणि ती नेहमी आमच्या इस्लाम धर्माबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करत असते। तर आम्ही SP साहेबांना निवेदन दिलं आहे की तिच्यावर गुन्हा दाखल होऊन कायदेशीर कारवाई करण्यात यावी आणि यावेळी माझ्यासोबत आमचे सर्व नगरसेवक तसेच प्रमुख कार्यकर्ते यावेळी माझ्यासोबत उपस्थित आहेत।